भात खाल्ल्याने वजन वाढतं का? रोज अंडी खाऊ शकतो का? व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीनचा उच्च स्रोत काय असला पाहिजे? किंवा गुडघे दुखतात तर मग कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे? तिशीतच काही लोकांना हृदयविकाराचा प्रॉब्लेम होतो. असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात सतत चालू असतात. आपण आपल्या आजूबाजूला सुद्धा लोकांना या गोष्टीतून सफर करताना बघतो आणि या विषयावर रील्स च्या माध्यमातून यूट्यूब, इंस्टाग्रामवरती भरपूर इन्फॉर्मेशन सर्क्युलेट होत असते. आणि तरीसुद्धा आज मी तुम्हाला ही 5 पुस्तकं रिकमेंड करणार आहे, कारण की ही पुस्तकं त्या आहार तज्ज्ञांनी लिहिलेली आहेत, जी तुम्हाला एक एक्झॅक्ट आणि योग्य वे काय असेल हे सांगतील. हाय अँड हॅलो, वेलकम टू रीडर्स डायस. आज बघूया आपण हेल्थ अँड फिटनेस या विषयाची ही 5 सुंदर पुस्तकं. त्याआधी तुम्ही रीडर्स डायसला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि असे छान छान सुंदर सुंदर बुक रिकमेंडेशन्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि या सगळ्या पुस्तकांचे जर तुम्हाला शॉर्ट रील्स बघायचे असतील तर इंस्टाग्रामवरती रीडर्स_डायस इथे फॉलोसुद्धा करू शकता. सर्वात आधी मी तुम्हाला काय, किती आणि कसं खायचं हे अमिता गद्रे यांचं पुस्तक रिकमेंड करणार आहे. या पुस्तकाची खासियत काय माहिती का, की याच्यामध्ये ना असे खूप छान छान सुंदर सुंदर चित्र आहेत जे तुमच्या मनावरती ना ॲक्च्युली खूप इम्पॅक्ट पाडतात, की काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. या पुस्तकामध्ये अमिता गद्रे यांनी काही म्हणजे असे डाएट प्लॅन्स पण दिलेले आहेत, की तुमचं दिवसभरात तुमचं जे काही रुटीन असेल, मेन्यू तुम्ही कसा प्लॅन करू शकता आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही कसं यू कॅन मेक शुअर की तुम्हाला बरोबर फायबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स वॉटेवर जे पाहिजे ते शरीराला आवश्यक कसे मिळतील. आणि या पुस्तकाची जी मला पर्सनली खूप जास्त गोष्ट आवडली ती ही म्हणजे की अगदी छोट्यातल्या छोट्या साध्यातले साधे प्रॉब्लेम्स ना याच्यामध्ये त्याच्यावरती उत्तरं दिलेली आहेत. जसे की चीजमधून प्रोटीन मिळतं का? जर मी व्हेज आहे तर मग मी काय खाल्लं पाहिजे जेणेकरून मला प्रोटीन, फायबर व्यवस्थित मिळेल? किंवा जर मी नॉनव्हेज खाते तर मग मी कुठल्या वेळेला ते खाल्लं पाहिजे आणि त्याचे फायदे तोटे काय असतात? तर हे एकदम सुंदर सुंदर म्हणजे असं वाटतं की गप्पा मारत आहे त्या, असं हे पुस्तक आहे. तर हे पण तुम्ही पुस्तक वाचू शकता. आता हेल्थ म्हणलं की फक्त डाएट येत नाही किंवा फक्त आपण जे खातो ते इन्व्हॉल्व्ह होत नाही, तर त्याच्यासोबतच तुमचं शरीर लवचिक कसं राहील, ठीक आहे, हे सुद्धा इन्व्हॉल्व्ह होतं. आणि तो फिटनेस बिल्ड करण्यासाठी तुम्ही तंदुरुस्त राहा, खुशीत जगा हे पुस्तक वाचू शकता. याचे जे लेखक आहेत डॉक्टर राजीव शारंगपाणी, यांची पाठीमागे ना म्हणजे असं ब्रीफ ओव्हरव्ह्यू पण दिलेला आहे. अनेक अभिनेत्यांसाठी आणि नर्तकांसाठी पण त्यांनी कार्यशाळा घेतलेल्या आहेत की फिटनेस कसा बिल्ड केला पाहिजे. मला एक सांगा, म्हणजे असं बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की तिशीतल्याच तरुणांना कार्डियक अरेस्ट सारखे इन्सिडेंट्स घडत आहेत, किंवा आपण पण नाही का बऱ्याचदा 4-5 पायऱ्या चढलं की धाप लागते, 2 मजले चढल्यावर तर डेफिनेटली कुणालाही धाप लागू शकते. बट स्टील म्हणजे हे कुठले सायन्स आहेत की तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं इज अ रेड अलार्म असू शकतो. किंवा बऱ्याच जणांना असं होतं की बसल्या बसल्याच मान पाठ दुखते आणि आपली तर म्हणजे जीवनशैली अशी आहे की आपण बऱ्याचदा ऑफिसमध्ये बसूनच असतो. मग आपल्या चेअर्स बरोबर कम्फर्टेबल असतात का? किंवा कुणाला एकदमच आर्थरायटिसचा पण त्रास चालू होतो एकदम कमी वयात, ठीक आहे, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कुठल्या गोष्टींची कमतरता आहे आणि ती भरून कशी काढायची हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो म्हणजे असं म्हणतात युजली की म्हणजे आठवड्याभरातून 5 दिवस तरी तुम्ही 30 मिनिट का होईना व्यायाम केला पाहिजे. मग चालणं हा व्यायाम आहे, तर मग त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदे होऊ शकतात आणि जर तुम्हाला दुसरे काही प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे, असं ना पर्सनली कुणीतरी तुमच्याशी तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती बोलत आहे असं हे पुस्तक वाचताना जाणवतं. सो तुम्ही हे पण पुस्तक ट्राय करू शकता. त्यानंतर नेक्स्ट पुस्तक आहे काय खाऊ, किती खाऊ, आणि याच्या जे लेखिका आहेत डॉक्टर वैशाली मंदार जोशी. तर या स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या स्टडीवरती बेस्ड हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर ऑफकोर्स त्यांचा एक्सपिरियन्स पण असेल की त्यांच्याकडे ज्या प्रकारचे पेशंट्स येत असतील, त्यांचे क्लायंट्स असतील, त्याच्यावरती बेस त्यांना सुद्धा स्वतःला एक वेगळे अनुभव आले असतील आणि हे ते पुस्तक वाचताना खूप लक्षात येतं. म्हणजे असं असतं की आय विल से दिस इज फॅमिली बुक, ठीक आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये हे पुस्तक असलं पाहिजे, कारण की आजकाल सर्रास प्रत्येक फॅमिलीमध्ये एकतरी कोणीतरी म्हणजे मधुमेहाचा पेशंट असतो, कुणाला रक्तदाबाचा प्रॉब्लेम असतो आणि त्यांचा जो डाएट प्लॅन असतो तो विद्यार्थ्यांचा म्हणजे फॅमिलीमध्ये जर कोणी स्टुडंट असेल, कोणी गरोदर महिला असेल तर त्या सगळ्यांचा डाएट प्लॅन सेम नसतो. किंवा वयोगटानुसार कसे कुठले वेगळ्या प्रकारचे तुम्ही डाएट प्लॅन्स फॉलो केले पाहिजेत हे यात सांगितलं आहे. आणि याची अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की ऋतूनुसार म्हणजे उन्हाळ्यात कुठले पदार्थ खायचे, पावसाळ्यात कुठले पदार्थ टाळायचे, हिवाळ्यात कुठली एक्स्ट्रा काळजी घ्यायची, किंवा मासे खाताना कुठल्या गोष्टींची म्हणजे बेसिकली मांसाहार कोणताही करताना कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. ज्या महिलांना मेनोपॉजमधून त्या जात आहेत तेव्हा त्यांनी कुठल्या गोष्टींवरती फोकस केलं पाहिजे, हे सगळं याच्यामध्ये सांगितलं.
सांगितलं. सो जसे ते फॅमिली डॉक्टर जसे असतात ना, तसे आय थिंक शी इज युअर फॅमिली न्यूट्रिशनिस्ट. सो तुम्ही हे पण पुस्तक वाचू शकता. आजकाल ते कीटो डाएटचं खूप फॅड आहे, किंवा वजन कमी करत असाल तर तुम्ही ग्रीन टी पिली पाहिजे, किंवा बरेच डॉक्टर्स आणि म्हणजे डॉक्टर्स नाही ॲक्च्युली म्हणता येणार, यूट्यूब इंस्टाग्रामवरतीच मी बघितलं आहे की असे ना म्हणजे काही लोक प्लॅन्स फॉलो करतात माहिती का, बॉडी बिल्ड करण्यासाठी, की अर्धीच चपाती खायची, वाटीभरच डाळ खायची आणि मग त्याच्यावरच दिवसभर राहायचं, किंवा दिवसातून फक्त एकदाच जेवायचं. सो हे आहार वाटा जे पुस्तक आहे ना, या पुस्तकाचा मेन मोटो काय आहे की आहाराला तुम्ही जर तुमच्या ह्याचा म्हणजे लाईक जीवनशैलीचा जर भाग बनवला तर तुम्हाला वेगळं असं डाएट काही करावं लागत नाही. आता लेट्स से की तुम्ही माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजवरती बऱ्याच वेळा असे सॅलड्सचे फोटो पाहिले असतील. सो व्हेनेवर आय ईट सॅलड ना, तर लोक असं मला म्हणतात तू डाएट करताय का, की तू वजन कमी करायच्या प्लॅनवरती आहे का, दे से दिस थिंग्स. बट मला आवडतं, म्हणजे मला पुरणपोळी जशी आवडते तशी मला त्या सॅलडची पण टेस्ट आवडते. कारण आपला ॲक्च्युली त्याच्याकडे म्हणजे सॅलडसारखे हेल्दी गोष्टींकडे बघण्याचा माइंडसेटच असं झालं आहे की जर तू असं काही हेल्दी खात असशील तर ओ यू आर व्हेरी हेल्थ कॉन्शियस, किंवा ओ तू डाएटवरती आहेस. बट त्या गोष्टी जर तुमच्या जीवनशैलीचा भाग असतील, ठीक आहे, मला आठवड्यातून एकदा आवडतं टेस्टी सॅलड बनवायला ड्रेसिंगसहित खायला वगैरे, देन वाय इट इज इन समथिंग लाईक हेल्थ स्टेटमेंट ना. सो हे त्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे आहार वाटामध्ये, की तुम्ही या सगळ्या गोष्टींना हेल्दी गोष्टी खाण्याच्या म्हणजे दिवसातून एकतरी फळ खाल्लं पाहिजे, किंवा जर समजा तुम्ही नॉनव्हेज जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही नंतर पुढचे कमीत कमी 24 तास तरी पोटाला व्यवस्थित आराम दिला पाहिजे, कारण त्या गोष्टी पचायला जड असतात. फ्रूट आणि दूध या सगळ्यांना एकत्र नाही खाल्लं पाहिजे, कारण ते पोटात जाऊन नाचतं. तर हे सगळं आपण कधी ना कधी ऐकलेलं असतं. इट्स जस्ट दॅट की जेव्हा तुम्ही तुमच्या फिटनेसवरती लक्ष द्यायला जातात ना, तेव्हाच तुम्ही या गोष्टी करतात. डोंट डू दिस असं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता लास्ट पुस्तक आहे PCOS समस्या आणि उपाय. आता आय नो की हे फक्त म्हणजे महिलांवरती फोकस्डच हे पुस्तक आहे, पण हे पुस्तक मी आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करण्याचं मेन कारण हे आहे की इवन इफ सम मेल्स आर वॉचिंग दिस व्हिडिओ ना, तरी तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांना ना तुम्ही हे पुस्तक गिफ्ट दिलं पाहिजे. इस्पेशली ज्यांची जीवनशैली फारच स्ट्रेसने भरपूर आहे, म्हणजे दिवसभर ते एका जागी समजा जास्त वेळ बसून असतात, त्यांचा बरोबर म्हणजे व्यायामाला त्या वेळ काढत नाहीत. अशा बऱ्याच मुली असतात, माझ्या स्वतःच्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत अशा. तर त्यांची मासिक पाळी बरेचदा इररेग्युलर होते, आणि दिस कुड बी द साईन की PCOS असू शकतो. PCOS आणि PCOD मध्ये काय फरक आहे, त्याच्यामध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्स होतो ज्याच्यामुळे या समस्या उद्भवतात, तर त्या होऊ नये त्यासाठी कुठल्या प्रकारच्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, कुठले व्यायाम केले पाहिजेत. हे कुठले व्यायाम केले पाहिजेत तर हे तर एकदम चित्रसहित सांगितलेलं आहे लेखिकेने. आणि हे पुस्तक ना म्हणजे असं आहे की व्हॉट आय इमॅजिन की हे जे करिअर ओरिएंटेड वुमेन स्वतःला ह्या ज्या पोरी म्हणतात ना, तर ठीक आहे यार, तुम्ही पैसे वगैरे कमवा, तुम्ही खरंच इंडिपेंडंट आहात, पण तुम्ही आरोग्याची पण काळजी घ्या, ठीक आहे. बिकॉज शेवटी किती जरी पैसा असला ना, तुमचं शरीरच तुमची शेवटपर्यंत साथ देऊ शकतं, आणि त्या महिलांसाठी हे पुस्तक आहे. सो येस, यू कॅन गिफ्ट दिस बुक्स टू युअर फ्रेंड्स, आणि तुम्ही पण वाचा बिकॉज नॉलेज असलेलं काय कधी वाया जात नाही. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आय होप तुम्हाला खूप चांगले बुक रिकमेंडेशन्स यातून मिळाले असतील. मी उलटं धरलं का याचं नाव? ठीक आहे, या सगळ्या पुस्तकांची मी लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अजूनही तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकता. ही म्हणजे बेस्ट ऑफ द बेस्ट पुस्तकं मी बघितलेली आहेत स्वतः हेल्थ आणि फिटनेस याच्यामध्ये. तसं तर आपण सर्वांनीच हेल्दी राहिलं पाहिजे. हेल्दी राहण्यासाठी वेगळं असं काही करावं लागत नाही, फक्त छोट्या छोट्या गोष्टी सातत्याने कराव्या लागतात आणि खूप कॉन्शियसली कराव्या लागतात, की मी बरोबर करतोय की आय एम जस्ट गेटिंग इन्फ्लुएन्स्ड बाय एनी इन्फ्लुएन्सर. तसं वाचनासाठी इन्फ्लुएन्स होणं चुकीचं नाही आहे, बाकीच्या गोष्टीसाठी होऊ नका इन्फ्लुएन्स. ओके, तर हे पुस्तकं तुम्ही वाचा. कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि प्रयत्न करा की तुम्ही भरपूर हेल्दी गोष्टी तुमच्या डेली लाईफमध्ये इन्क्लूड कराल. रीडर्स डायसला सबस्क्राईब करा, आणि असंच मला प्रेम भरपूर तुमचं देत राहा. आणि कसा वाटला हा व्हिडिओ ते पण सांगा. इंस्टाग्रामवरती रीडर्स_डायस इथे फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.